की महाराष्ट्रात जे जे चांगलंय ते लुटलं जातंय. आज दुर्लक्ष कराल मात्र कालांतरानं माझ्यावर विश्वास ठेवाल. जमिनी विकू नका. जमिनी विकल्यात तर स्वतःच्या पायावर धोंडा मारण्याची वेळ येईल. कान डोळे उघडे ठेवा नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल असा सल्ला राज ठाकरेंनी कोकणासह राज्यातल्या जनतेला दिलाय. आपण घरकाना घाट करायलो, आपल्या हातात सगळं निघून गेलं. जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी. म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादी कोणी मराठी उद्योजक जर उभे राहत असतील उभे करा, पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका. अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही, पण ती पुढच्या 4-5 वर्षातच जाईल. फार वेळ लागणार नाही त्याला.